पहिला सामना मैदानामध्ये आहे इन ऍक्शन. या वेळेला चांगला फटका, पहिल्याच बॉल वरती चांगला फटका, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला बघायला मिळालं. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने झालाय श्री गणेशा या सामन्याचा आणि अर्थातच ही एक धाव बघायला मिळतीये. श्री गणेशा केलाय अर्थातच आधी आणि स्वतःचं खातं खोललंय, संघाचं खातं खोललंय. एक धाव धावफलकावरती लगावली गेली आहे आणि बघूया पुढचा चेंडू अंकेश याचा असणार आहे. अर्थातच राहुल याच्यासाठी कशा स्वरूपाचा बघायला मिळेल बघूया पुन्हा एकदा. अंकेश आपल्या षटकातला पुढचा बॉल, शॉर्ट पिच लाईनचा चेंडू राहुल याच्या माध्यमातून मोठा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार आणि अर्थातच राहुल याच्या माध्यमातून स्वतःचं खातं खोलत असताना पहिला बॉल फेस करत असताना चौकार ठोकलाय. चौकाराने केली स्वतःच्या डावाची सुरुवात. 4 धावा धावफलकावरती लगावल्या, 4 ने होती वाढ. धावफलकात 5, 2 चेंडू 5 धावा फलकावरती बघायला मिळतायत. चांगला फटका बघायला मिळाला, शॉर्ट बॉल होता, चांगला नियंत्रण ठेवला आणि पॉवर प्लेचं षटक बघायला मिळालं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेताना बघायला मिळतोय राहुल हा देखील फलंदाज. बघूया पुढचा बॉल, गोलात टाकला होता, तिथे क्षेत्ररक्षक आहे, केली चुकी आणि सोडलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला मारलेला चेंडू सोडलाय झेल आणि 2 धावा मिळतील. झेल सोडलाय राहुल याचा. येणारे कायचे चेंडू हा झेल कितपत महागा ठरेल हे देखील सांगून देतील. बघूया यावेळेला शॉर्ट पिच लाईनचा चेंडू हा देखील चांगला फटका, लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय, येतोय पुन्हा एकदा एक चौकार. काय फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. अर्थातच राहुल याचे पॉवर प्लेचं षटक आहे, त्याने जाणलंय फटके येतील, फक्त ढकलला का चौकार येणार. फक्त ढकलला चेंडू तर चौकार येणार आणि त्याच माध्यमातून हा 2 बॉल नक्कीच 2 चौकार त्याच्या माध्यमातून येताना बघायला मिळतात. 11 धावा धावफलकावरती लगावल्या, 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. चांगली फलंदाजी राहुल याच्या बघायला मिळते मैदानामध्ये. तर बघूया पुढचा बॉल पुन्हा एकदा, पुढचा बॉल यावेळेला शॉर्ट पिच लाईनचा चेंडू कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला गेलाय आणि हा देखील चौकार बघायला मिळतोय. चांगले फटके खेळलेत आज राहुलने. जिथे पहिल्या सामन्यात गोल्डन डकचा शिकार झाला होता, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा सलामी मिळाला आणि आता मात्र चांगली फलंदाजी बघायला मिळते, मोठमोठे फटके खेळताना बघायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर 3 चौकार आले, तिथे मात्र बॅक टू बॅकचे 2 चौकार आणि 3ही चौकार राहुलने केलेत आणि 15 धावा धावफलकावरती लगावल्यात. कुठली टीम मिटिंग घ्यायची नाही, पंच किशोर नकते आणि चेतन अकबोल आपणास विनंती असेल कुठली टीम मिटिंग घेऊन द्यायची नाहीये. पुन्हा एकदा पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल, या वेळेला मोठा फटका आलाय, चेंडू टप्पा पडेल आणि चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. तिथे काही काळ चेंडू उंच हवेत थांबला, त्यानंतर टप्पा पडल्यानंतर काही काळ थांबला आणि मितू नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. 2 धावा येत आहेत, 2 धाव्याने धावफलकावरती वाढ होती. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येतंय आणि 2 धाव्यांचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती लगावला गेल्यात. तिथेच फलंदाजी करत असताना एकेरी 16 धावांची खेळी मैदानामध्ये चालू आहे. राहुल याची 3 चौकार त्याच्या माध्यमातून येताना बघायला मिळाले आहेत. तर आता मात्र हदी स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा बघायला मिळतील.
यावेळेला शॉर्ट बॉल होता, मोठा फटका केलाय लॉंग ऑनला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात आणि विकेटचं पतन आधी मैदानाच्या बाहेर. सूरज आलेत आणि पहिला बॉल वरती विकेट घेतली. आधी यादव मैदानाच्या बाहेर डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना बघायला मिळतील. यस इट इज. या फलंदाजाला सगळे ओळखतात. संकेत यादव मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळत आहेत आणि इथे मात्र आता दडपण नसेल. आधी आऊट झालाय तरी दडपण नसेल, कारण धावा आल्यात आणि मैदानामध्ये अजून एक आपला हिरा येताना बघायला मिळतोय. यस इट इज. बेलोशी कॅपचा हिरा म्हणून त्याच्याकडे सातत्याने बघितलं जातं. हिटमॅन ऑफ बेलोशी. आणि नक्कीच आता मात्र मैदानामध्ये दाखल झाले संकेत यादव. धावा बनवायच्या आहेत, प्रथम फलंदाजी करायची. पहिल्या षटकात 17 धावा आल्यात. एक चेंडू 17 धावा. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर बघूया पुढचा बॉल. सूरज याचा पुढचा बॉल कशा स्वरूपाचा असेल तिथे मात्र क्षेत्ररक्षण खूप सारं सजवलं गेलंय. शॉर्ट बॉल होता, क्षेत्ररक्षक आहे थर्डमॅनला तैनात केली आहे. चुकी, चेंडू निघून जातोय. येतोय हा चौकार. एक सोपा झेल होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालं नाहीये आणि एकदम खराब क्षेत्ररक्षण आणि नक्कीच त्याचा फायदा मिळतोय फलंदाज संकेत याला. पहिला बॉल फेस करत असताना येतोय हा चौकार. तर बघूया या वेळेला चांगला चेंडू बघायला मिळतोय. तिथे काही समजेन असा झाला चेंडू कोणाला तर संकेत याला. चांगला चेंडू बघायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर उत्सुक टप्प्याचा बॉल होता, समजला नव्हता कुठे फटका मारू हे देखील समजलं नाही आणि एक धाव बघायला मिळते. एका धावेने धाव फलकात झाली. वाढ 22 धावा धाव फलकावरती लगावल्या. 3 चेंडू 22 धावा. या वेळेला हा फटका देखील चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. झालाय फंबल, सोडलाय चेंडू आणि एकेरीचं झालंय कन्वर्ट दुहेरीमध्ये. आणि ही चुकी आज मात्र अधिष्ठे संघाकडून बघायला मिळते. तिथे एक चौकार सोडला, इथे एक चेंडू सोडला, एक धाव, तिथे 3 धावा एक्स्ट्रा बघायला मिळते. जिथे एक आहे तिथे डबल, एक आहे तिथे 4 आणि हे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आज अधिष्ठे संघाकडून. आणि हे खराब क्षेत्ररक्षण कितपत मागात पडेल, कारण एक झेल देखील सोडलेला बघायला मिळालाय. झेल सोडला होता राहुल याचा चांगला फटका, वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा थोडंसं मिसफिल्ड आणि तिथे तू मेमे करत थांबवलं गेलंय संकेत याने. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू सोडल्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडला आणि तिथे मात्र बघायला गेलं तर एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 25 धावा ऑन स्कोर बोर्ड आहेत. धावा बनताना बघायला मिळत आहेत. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईकला संकेत. पुढचा बॉल. या वेळेला चांगला चेंडू कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालंय. एका धावेवरती पुन्हा एकदा थांबावं लागतंय. धावांचा विचार केला तर 26. पाणी चला ड्रिंक ब्रेक झालंय. नक्कीच खेळाडूंना पाणी पुरवायचं. यस ड्रिंक ब्रेक झालाय आणि विनंती असेल यानंतर कुठलीही टीम मीटिंग घ्यायची नाहीये.
सोय असेल तर मी धोका नाही देणार. मैत्रिणी घेऊन 2-3. हा बघू येतो मी ते बघू कुठली मैत्रीण आणतो बघू. मग तिकडे आले चिट्ट्या बनवायला. बघू कुठली आणतो घाटकोपरची. अरे बाबा फिक्स आहे. तू मी काय बोलतो दादाला 1000 रुपये तरी पाठवले ना तर बरं होईल. चालेल चालेल. अरे एक तर 2 महिन्याच्या आधीच होते. मी 1 तारखेला चालू नाशिकला. 4 तारखेला येईल. हां चालेल. कोण आहे बॉलर? मी काय नक्कीच मितेंद्र गोलंदाजीच्या मार्केटवरती दाखल होताना बघायला मिळेल. तिसरं षटक घेऊन 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि नक्कीच 26 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. तर बघूया किती धावा येतील, किती धावा बनतील. पहिला बॉल, यस, पंचांचा निर्णय येतोय. वाईट बॉल असेल. अवंतरित धाव येताना बघायला मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ होताना बघायला मिळेल. 27 या आकड्यावरती पोहोचले. तिसरे षटक घेऊन मितेंद्र हे गोलंदाजीच्या मार्केटवरती आले गेलेत आणि पहिलाच बॉल त्यांच्या माध्यमातून वाईड येताना बघायला मिळाला आहे. आणि नक्कीच पहिला बॉल त्यांच्या माध्यमातून वाईड येताना बघायला मिळाला आहे. आणि यावेळचा हा फटका चांगला आहे. बॅटची हलकीशी कडा चेंडू निघून गेलाय. तिथे मात्र नक्कीच गली रिझॉन मधून क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एकेरी धावेने धावफलकावरती वाढ होतीये. 28 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. नक्कीच 28 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 28 धावेने धावफलकावरती वाढ होताना बघायला मिळेल का, हे देखील बघायचं आहे. या वेळेला हा चेंडू चांगला होता. टप्पा पडल्यानंतर उचली बॅटची कडा, विकेटचं पतन. विकेट नंबर 2. यस, राहुल बॅक टू द पवेलियन. त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होत होती तोच राहुल आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना बघायला मिळतोय. आणि नक्कीच मितेंद्र चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करताना बघायला मिळतोय. यावेळचा हा चांगला चेंडू तिथे चांगला कट केलाय. विराज याच्या माध्यमातून इथे डेंजर एंडला होता. पंचांचा निर्णय हाच अंतिम असेल आणि रनआउट स्वरूपात विराज बॅक टू दी पवेलियन.
हीच लागोपाठच्या 2 विकेट बघायला मिळतात. एक असेल झेल स्वरूपातली, एक आहे रनआउट स्वरूपातली. आणि नवीन फलंदाज मैदानात मन दाखल झालेत, मंगेश दाखल झालेत अर्थातच मन. आणि इथे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 29 धावा फलकावरती लगावल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना चांगली गोलंदाजी बघायला मिळतीये मितेंद्र यांची. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 4 चेंडू हाताळले गेलेत आणि 2च धावा खर्च केल्यात आणि एक वाईट स्वरूपातली 3. या वेळेला चांगला चेंडू, टप्पा पडलाय, उचली घेतली, बॅट फिरवली, बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू यष्टीरक्षक अनिल यांच्या हातामध्ये जाऊन विसावा घेणारा बघायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होतीये. 5 चेंडू झालेत, 29. बघूया पुढचा बॉल. शॉर्ट पिचल्यांचा चेंडू होता, फिरकावायचा होता. इथे मात्र डॉट बॉल. या चांगली गोलंदाजी, या षटकाचा विचार केला. वाईट प्लस 2 धावा पोलून 2 विकेट बघायला मिळाल्या आणि 3च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 29 धावा फलकावरती लगवल्या गेल्या, 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली मितेंद्र यांची. आणि नक्कीच ही गोलंदाजी काहीच दडपणामध्ये आणून ठेवेल का, म्हणजेच सोमजाई क्रिकेट क्लब बेलोश या संघाला पण दडपण अजून नाहीये. आणि आता मात्र दडपण असेल ते आधीच ते या संघाकडे, कारण नॉन स्टॅकिंग एंडला होतं संकेत यादव, आता मात्र स्टॅकिंग एंड लागलाय. आणि आता कसे फटके येणार, कारण शेवटचं षटक आहे. शुभम गोलंदाजीच्या मार्केटवरती दाखल झालाय. जवळ 15-16 पावलांचं हे रनअप असेल आणि हे रनअप पूर्ण करायचंय आणि गोलंदाजी हतलायची. 29 धावा फलकावरती लगावल्यात. शुभमच्या खांद्यावरती शुभम कडे दिलाय संघाने चेंडू आणि शुभम वरती ठेवलाय विश्वास. आता त्या विश्वासाला कसं सार्थ घालेल शुभम हे बघायचंय. पहिला बॉल. या वेळेला मोठा फटका, तर त्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिडॉनला पकडलाय झेल आणि आनंदाचं वातावरण येतंय आता. नक्कीच श्री गणेश सोमजाई देवी क्रिकेट संघ आदित्य यांच्याकडे. आणि हे आनंद का आहे, कारण बेलोशी गावाचा जो तारा सितारा होता तो आता मैदानाच्या बाहेर जातोय. मग आम्हाला आनंद करावा लागेल व्यक्त, कारण आमच्या गोलंदाजाने मोठी विकेट घेतली आहे. आणि ती विकेट अर्थातच फक्त आदित्य संघाला नाही तर बेलोशी संघाला देखील माहिती आहे किती दडपणामध्ये आहे. बेलोशी संघाचं डगआउट बघायला गेलं तर पूर्ण शांततेचं वातावरण बघायला मिळतंय, तणावाचं वातावरण आलंय. काय घडेल या सामन्यामध्ये. अर्थातच 29 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. या षटकामध्ये धावा थांबल्यात आणि काय घडेल. तिसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या. चौथ्या षटकाचा पहिला बॉलवरती मोठी विकेट आली आहे. धावा थांबणार का. 29 पासून जेमतेम 32-33 धावांपर्यंत टार्गेट जाणार का. नवीन फलंदाज सुजल आलेत मैदानात, मोठे फटके खेळणार का शुभम सुजल. बघूया काय घडतंय. शुभम याचा पुढचा बॉल. इथे नो चेंडू पंचाने डिक्लेअर केलाय. हा चेंडू आहे नो आणि निघून गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या टुक्क्यावरून झेल पकडण्याची संधी होती, निघून गेलाय, चौकारायलाय. 4 धावा येताना बघायला मिळतात आणि आता मात्र कुठेतरी अशीची किरण येत आहेत, कारण नो बॉल आहे. फ्री हिटची संधी आणि नक्कीच सुजल आता मात्र स्ट्राईकला. तो मात्र पहिला बॉल फेस करत असताना चौकार टोकलाय. आणि ह्या नो चेंडूने कुठेतरी आता मात्र आनंदाचं वातावरण होतं आधीच्या संघाकडे, तिथे कुठेतरी दडपण आणून ठेवलंय. आणि आता मात्र सोमजाई क्रिकेट संघ बेलोशी, नक्कीच सोमजाई क्रिकेट क्लब बेलोशी या संघाचं कुठेतरी चेहऱ्यावरती हसू येतंय, कुठेतरी आनंद व्यक्त होतोय, कारण धावा येत आहेत, टाळ्या वाजता येत, धावा येणार. विचार केला तर 34 धावा फलकावरती लगवल्यात. नो बॉल असेल, फ्री हिटचा बॉल आणि या फ्री हिटच्या बॉलवरती किती धावा येणार. सुजल आता पुन्हा एकदा हवाई फायर करणार का हे बघायचंय. पुढचा बॉल फ्री हिटचा. गोलला टाकला होता आणि यस स्टंपावरती अदलला जरूर, पण फ्री हिटचा बॉल होता म्हणून फलंदाजाला मिळालेली ही संधी आणि अर्थातच वाचले. हे नशिबाची साथ होती. फ्री हिट नसता तर सुजल देखील मैदानाच्या बाहेर गेला असता. नशीब होतं सुजल याच्याकडे आणि ते नक्कीच नशीब त्याला साथ देताना बघायला मिळालंय. आणि 35 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात.
नक्कीच शुभम आतापर्यंत चांगले चेंडू त्याच्या माध्यमातून बघायला मिळेल. पुढचा बॉल गोलात टाकला होता, बॅटची टॉप आहे, चेंडू खाली आणि आणखी एक विकेटचं पतन. आणि नक्कीच फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. आणि 3 चेंडू अजून बाकी आहेत. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. पहिल्या इनिंगचे 3 चेंडू येणं बाकी असतील. 35 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अजून किती धावा येतील? सुजलच्या माध्यमातून चौकार आलाय, तो आता मात्र नॉन स्ट्राईकला आहे. यश काही कामगिरी करणार हे देखील बघायचंय. शुभम आतापर्यंत अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना बघायला मिळतोय मैदानामध्ये. बघूया शुभम याचा पहिला बॉल, चौथा बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस होता, थोडंसं फम्मल झालाय फलंदाज. फटका चांगला बघायला मिळतोय. तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि डेंजर एंडला. आणि यस, पंचांचा बोट आकाशाकडे. काही गरज नव्हती सुजल यांना धावायची, कारण सुजल यांच्या बॅटमधून धावा येत होत्या. स्वतःची चुकी स्वतःच्या अंगलट आली आणि आता मात्र सुजल देखील मैदानाच्या बाहेर. संकेत आपण डीजे दादाच्या माध्यमातून ऐकताना बघायला मिळतोय. यस, नवीन फलंदाज शुभम मैदानात दाखल झाले. अजून एक विकेटचं पतन झालंय. विकेट नंबर 6 मैदानाच्या बाहेर जाताना बघायला मिळाले. अजून 2 चेंडू येणं बाकी असतील. 5वा बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस, बॅटची टॉप ए, चेंडू उंच हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणि इथे फंबल झाले. इथे झेल दिलाय धरणीला दान. येणार या 2 धावा धावफलकात वाढ. 38 धावा धावफलकावरती. 5 बॉल 38. येणार शेवटचा चेंडू या षटकातला. यश याच्या माध्यमातून फटका बघायला मिळाला आहे. नक्कीच फुलटॉस होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट बॉलचा तितका संपर्क बघायला मिळाला नव्हता. बॅटची टॉप एज घेऊन चेंडू उंच हवेमध्ये राहिला होता. तिथे झेलची संधी देखील उपलब्ध झाली होती. झेल निसटला गेलाय. शेवटचा बॉल, फुलटॉस होता, काय फटका सजवलाय, अफलातून स्ट्रोक. यस, लॉंग ऑन, एक कव्हरच्या दिशेला हा फटका केला आणि कव्हरला टोकलेला चांगला षटकार यश याच्या माध्यमातून. यश, सुजलने आता सांगितलं की मी यशकडे का स्ट्राईक ठेवली होती. यशच्या माध्यमातून हा षटकार आणि या 6 धावेने मात्र धावफलकाचा विचार केला तर 44 धावा. आणि यस, सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचलाय बेलुची संघ. जिथे आधी आऊट झाला, राहुल आऊट झाला, संकेत आऊट झाला आणि त्यानंतर मात्र यश आणि यशच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी बघायला मिळाली. सुजलच्या माध्यमातून एक चौकार बघायला मिळाला आणि त्यानंतर 44 धावांपर्यंत पोहोचलाय तो म्हणजे सोमजाई बेलुशीचा संघ. आणि आता मात्र आदित्य संघाला विजयी व्हायचं असेल तर 45 धावा बनवायच्यात. तर चला, कुठली टीम मिटिंग घ्यायची नाहीये, लगेचच दोन्ही संघांना विनंती असेल आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय. विनंती असेल सोमजाई बेलुशी संघाला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तसंच आदित्य संघाला देखील विनंती असेल की लगेचच आपण 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे. तिथे 45 धावांचा पाठलाग आहे. आणि यापुढील होणारा सामना एक साईडला बघायला मिळेल. केदारेश्वर क्रिकेट संघ वराटी आणि शिवतेज अंबवली. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. केदारेश्वर क्रिकेट संघ वराटी आणि शिवतेज अंबवली, 2 कॅप्टन्स, विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. फेक. आणि यस आहे, जमकमात जोमात मैदानात दाखल होताना बघायला मिळतोय सोमजाई बेलुशीचा संघ. तर त्याच विरोधात 45 धावांचं आव्हान घेऊन उतरणार आदित्यचा संघ. तर विचार केला केदारेश्वर क्रिकेट संघ वराटी, शिवतेज अंबवली, दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय.
अरे 10 रन नाही मारलं त्यांनी. सामान तर 12 बॉल ना. 12 बॉलला 10 रन काय वराठीचाच ना टॉसला आलेस ना. बंद आहे इथं. कोण पण नाही तर नाही तर मी तरी आणि लवकेश ही जोडी मैदानात दाखल झाले. शेखर पहिला बॉल कोलात टाकलाय. पहिलाच बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक राहुल आहे आणि पहिल्या बॉल वरती कोणाची विकेट घेतली. अनिल. अर्थातच आदित्य संघाचा धडधाकट खेळाडू. आदित्य संघाचे आण बाण शान म्हणून त्याच्याकडे म्हटलं जातं. त्याच अनिलला पहिल्या बॉल वरती विकेटच्या पतनामध्ये अडकवलं गेलंय. कोणाकडे तर यंग टॅलेंट गोलंदाज ज्याच्या नावाची चर्चा येणाऱ्या कालामध्ये तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये नव्हे तर अख्ख्या महाड तालुक्यामध्ये येताना बघायला मिळेल. तोच शेखर पहिला बॉल टाकत असताना पहिल्या बॉल वरती गोल्डन डकचा शिकार केलाय. आणि नक्कीच रुपेश नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला. यावेळेला पुन्हा एकदा लोवर फुलटॉस होता. तिथे मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावला गेलाय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येतो या चौकार. रुपेश चांगली फलंदाजी करण्यासाठी मैदानात दाखल झालेत आणि नक्कीच पहिला बॉल फेस करत असताना चांगला फटका आणि नक्कीच येणार हा चौकार. तर बघूया पुढचा बॉल शेखर याचा या वेळेला उडवलाय आणि रुपेश अर्थातच लांब वरचा षटकार टोकलाय रुपेश याने. पहिल्या बॉल वरती अनिल बाद झाले होते पण रुपेश सांगून देतात की मी देखील मोठा खेळाडू आहे. नक्कीच माझ्याकडे देखील दमकम आहे आणि अनिल आऊट झाल्यानंतर मी देखील मोठे फटके खेळू शकतो आणि संघाने देखील माझ्यावरती विश्वास ठेवलाय. आणि काय आल्या फलंदाजी केली. एक चौकार एक षटकाराच्या साह्याने मैदानात खेळतोय. पहिला बॉल वरती विकेट आल्यानंतर 10 धावा मैदानामध्ये लगावल्या. 3 बॉल 10. ज्ञानेश्वरजी भोवड साहेब आपणास विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आणि वराठी संघ कॅप्टन टॉस साठी जायचंय. यस नाणेफेकी केली जाईल. यावेळेला चांगला चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळते. चांगली गोलंदाजी होताना बघायला मिळतीये. नक्कीच नाणेफेकी होताना बघायला मिळते. टॉस विन होतोय. टॉस विन झालाय वराठी संघ आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.
वराठी संघ नाणेफेकीचा कौल विजय होतोय आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. यावेळेला इथे मात्र षटक संपलंय. चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळाला शेखर. एक चौकार एक षटकार जरूर आलाय, पण त्यानंतर कमबॅक हे शेखरने करून दाखवलंय. लगातारचे 3 चेंडू डॉट टाकलेत. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर लगातारचे 3 चेंडू निर्धाव. डॉट बॉलच्या सांगत्याने पहिलं षटक संपुष्टात आलंय. पॉवर प्लेचं धावफलकावरती धावा लागल्या 10. अनिल मात्र मैदानाच्या बाहेर आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चांगला एक मधुर संगीत आपण ऐकला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन विराज गोलंदाजीच्या मार्केटवरती, तर स्ट्रायकिंग एंड ला बघायला मिळतील लवकेश. स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतील. जे सलामीला आले होते, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे होते, ते पूर्ण षटक नॉन स्ट्रायकिंग एंडलाच होते. आता स्ट्रायकिंग एंडला आणि नक्कीच बघूया दुसऱ्या षटकातला पहिला बॉल. तर इथे मात्र विराज याचा पहिला बॉल डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळाले. पहिला चेंडू अचूक टप्प्याचा बघायला मिळालाय. डॉट बॉलने केली डावाची सुरुवात. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल येतोय डॉट. तिथे मात्र लवकेश स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतील. सलामीला आलेत म्हणजे दमकमाट फलंदाजी करावी लागेल. धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग कशा रीते पूर्ण होईल. यावेळेला दुसरा चेंडू, चांगला बॉल बघायला मिळतोय. डोल्याची पापणी लवते ना लवते. चेंडू वेगाने निघून जातोय. यष्टीरक्षक मंगेश याच्या हातामध्ये. अजून एका डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळते. नक्कीच डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. अर्थातच विराज लगातारचे 2 चेंडू डॉट बॉल, आणि विचार केला तर लगातारचे 5 बॉल आता डॉट आलेत, आणि हे 5 चेंडू येणाऱ्या कालामध्ये नक्कीच आदित्य संघासाठी महागडे ठरणारे आहेत. तर बघूया विराज याचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा कोलाट टाकलाय. या वेळेला लवकेशनी उडवलाय. चेंडू डायरेक्ट कॅमेरामॅनच्या इथे पोहोचलाय आणि हा षटकार बघायला मिळतोय. अगदी कॅमेरामॅनच्या खुर्चीच्या इथे जाऊन चेंडू पडला आणि हा षटकार येताना बघायला मिळतोय. 6 धावा, 6 धावेने धावफलकात वाढ 16. इथे मात्र काय ठेवलंय, सिंगल डबल अजून आली नाही. चौकार आलाय आणि षटकार आले आणि डॉट बॉल आलेत. म्हणजे फक्त षटकारच ठोकायचे. 45 धावांचं लक्ष आहे. तब्बल 7 षटकार ठोकायचे आहेत आणि आतापर्यंत 2 षटकार तर ठोकलेत. जे अजून 5 षटकार ठोकायचे बाकी आहेत आणि ते 5 षटकार येणार का? कारण एक चौकार आलाय. 5 षटकार आले तर सामनाचं समीकरण पूर्णपणे बदलेल. सामनाचं संपेल आणि त्याचं काही खंता नाही. पुन्हा एकदा विराज पुढचा बॉल. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू बॅटचुअल किशिकाडा चेंडू निघून जातोय. तिथे गली रिजन मधून क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना बघायला मिळतंय आणि यस 2 धावांवरती समाधान मानावं लागलंय. 2 धावेने धावफलकात वाढ. 18 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. नक्कीच आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू झालेत. 4 चेंडू मध्ये नक्कीच 18 धावा धावफलकावरती लगावल्यात. विराज याचा पुढचा बॉल. हा देखील एक चांगला बॉल बघायला मिळाला आहे. तिथे मात्र नक्कीच मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू खाली सुजल येतील आणि चेंडूची फेकी करण्या अगोदर 2 धावा पोलून पूर्ण केल्यात. नक्कीच या 2 धाव्याने अजून वाढ होतीये. 20 धावा धावफलकावरती लगावल्यात. या षटकात अजून कुठली विकेट बघायला मिळाली नाहीये. षटकार आलाय, त्यानंतर 2 डबल आलेत. विचार केला तर 5 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत आणि 5 बॉल 20, अजून पाहिजे तर 25. काय सामना रंगलाय. अनिल आऊट झाल्यानंतर कुठेतरी दडपणामध्ये होता, पण आता सामना 50-50 आहे. कोणाकडे झुकेल याची काही सांगता येत नाहीये. कोणाकडे सामना जाऊन झुकणार आहे नक्कीच येणारे काहीशे चेंडू सांगून देतील. या वेळेला पुढचा बॉल. हा चेंडू चांगला बघायला मिळालाय. वाईड बॉल. पंचांनी निर्णय कळवलाय आहे वाईड आणि वाईड +1
बाईकच्या स्वरूपातली, म्हणजे येणार या 2 धावा. 22 या आकड्यावरती पोहोचली आहे धावसंख्या. समीकरण बदललंय, 13 बॉल आणि 23 राहिलंय. आणि नक्कीच रुपेश आलेच स्ट्राईक वरती. बघूया काय प्रहार होणार या वेळेला. बॅटची कडा, चेंडू निघून जातोय कव्हर पॉइंटला. चेंडू ट्रॅव्हल झालाय तिथे थोडस, क्षेत्ररक्षक फंबल झाले. 2 धावा पोलून पूर्ण केल्यात. तिसरीचा प्रयत्न खराब थ्रो, 3 धावा पोलून पूर्ण केल्या. आणि नक्कीच ड्रिंक ब्रेक झालाय. विनंती असेल पाणी घेऊन मैदानामध्ये जायचंय. 25 धावा त्या फलकावरती लगावल्यात. 20 धावांची आवश्यकता आहे. आणि नक्कीच माननीय श्री जितूशेठ सावंत साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर माननीय श्री सुहेबजी पाचकर साहेब, माजी उपसभापती महाड पंचायत समिती, यांच्या दोघांकडून नक्कीच चॅम्पियन चषक 2025 साठी तब्बल 11,000 रुपयाची देणगी आली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त केलं जात आहे. अर्थातच माश्री जितूशेठ सावंत साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर माश्री सुहेबजी पातकर साहेब, माजी सभापती महाड पंचायत समिती, नक्कीच या दोघांकडून 11,000 रुपयाची देणगी तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन चषक याच्यासाठी दिली जाते. नक्कीच दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करतोय. दोघांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतायत. 12 बॉल 20. काय घडेल या सामन्यामध्ये. अर्थातच लवकेश रुपेश ही जोडी चांगली फलंदाजी करतीये. आणि नक्कीच कडुलिंबाला आणि नक्कीच पुन्हा एकदा ड्रिंक ब्रेक नंतर सामन्याला सुरुवात होताना बघायला मिळेल. आणि यस, संकेत यादव गोलंदाजीच्या मार्केटवरती दाखल होतील. तिथे मात्र स्ट्रायकिंग एंडला रुपेश बघायला मिळतील. 25 धावा धाव फलकावरती लगावल्यात. 20 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आहेत बाकी. आणि विराज थोडस मागडं ठरताना बघायला मिळाला. या षटकात 15 धावा येताना बघायला मिळाल्या. पहिल्या षटकात धाव होत्या, या षटकात 15 आल्यात. तिसरं षटक बघूया. संकेत यांचा पहिला बॉल तिसऱ्या षटकातला नक्कीच वेगाने टाकलेला. तिथे मात्र लॉंग ऑफ फ्लाय विराज करतायत. पुन्हा एकदा चुकी, सॉरी विराज नव्हते तिथे, यश, बहुधा यश हे क्षेत्ररक्षक होते तिथे आणि चुकी बघायला मिळतीये. आणि हा चौकार येताना बघायला मिळतोय. काय क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि त्या खराब क्षेत्ररक्षणाचा चांगला फायदा बघायला मिळतोय. जिथे पहिला विकेट गेल्यानंतर कुठेतरी दडपणामध्ये होता दिसे संघ, तिथे मात्र आता उत्साहामध्ये आलाय दिसे संघ. आणि पहिला विकेट गेल्यानंतर आनंदामध्ये होता बेलोशी संघ, तिथे मात्र कुठे आता दडपणामध्ये आलाय बेलोशी संघ. बघूया पुढचा बॉल. गोलात टाकलाय, चेंडू उंच हवेत आहे. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आलाय, शेखर सोडलाय, हा देखील एक झेल. आणि या 2 धावा. आणि अर्थातच काय खराब क्रिकेट आज बेलुशी संघाकडून बघायला मिळतंय. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. हा झेल सोडला. या 2 धावा आल्यात. रुपेशला मिळालेलं हे जीवदान. आणि धाव फलकावरती धावा 31. 2 बॉल 31. हे जीवदान काहीसं मागडं ठरणार. फुल टॉस चेंडू, चेंडू निघून जाणार आहे. येणार हा चौकार.
आणि काय फलंदाजी मैदानात करतोय रुपेश अफलातून, फटकेबाजी करतोय 35. आणि नक्कीच गोलंदाजाला सपोर्ट करणं हे खऱ्या अर्थाने इथे देखील चर्चा होते. जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करत असतो तेव्हा त्याला क्षेत्ररक्षणाची साथ द्यावी लागते. ती साथ कुठेतरी मिळत नाहीये आणि नाही मिळत साथ, म्हणून धावा येत आहेत 4 आणि 4 धावेने धावफलकात वाढ. 35 10ची राहिली आवश्यकता, चेंडू बाकी आहेत 9. काय फलंदाजी रुपेश याच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. यावेळेला देखील पुन्हा एकदा चेंडू उंचावते शेखर आहे, सोडलाय दुसरा झेल. काय घडलं, शेखरच्या माध्यमातून दुसरा झेल सोडलाय. झेल सोडला कोणाचा? यस रुपेश याचा, ज्याच्या माध्यमातून फलंदाजी चांगली होत होती त्याच रुपेशचा झेल निसटलाय. धावफलकावरती धावा लगावल्या 37. बघूया पुढचा बॉल. या वेळेला वाईट बॉल बघायला मिळतोय. खराब क्रिकेट आज बघायला मिळालं, काहीस खराब क्षेत्ररक्षण आज बघायला मिळालं. रुपेश जो आक्रमकता फलंदाजी करतात त्यांचे 2 झेल सोडले, तिथे एक चौकार मिस झालाय आणि एक खराब क्षेत्ररक्षण, तिथे मगाशी खराब थ्रो बघायला मिळाला आणि काहीस खराब क्रिकेट आज बघायला मिळतंय. या वेळेला उडवलाय आणि यस आलाय हा षटकार. आणि विचार केला तर धावा लगावल्या गेल्यात 43. 2 धावा पाहिजेत, 43 लगावल्या गेल्यात. 45ची आवश्यकता आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. 2 धावा पाहिजेत. चेंडू शिल्लक असतील 7 बॉल 2. रुपेश काय बॅटिंग मैदानात केली, अडचणीत होता संघ आणि त्या अडचणीतून काढलाय मार्ग. त्रे 43 लगावल्यात, 45ची आवश्यकता आहे. 2 धावा पाहिजेत. आणि या वेळेला इथे मात्र स्लोवर बॉल, चेंडू निघून जातोय, येतोय चौकार. संपलाय हा सामना, जिंकलाय हा सामना. रुपेश याने केली आहे धडधाकट फलंदाजी, विजयी होताना बघायला मिळतोय आदित्य संघ आणि मॅन ऑफ द मॅच. येस